नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांच्या इतका नशीबवान नेता दुसरा राज्यामध्ये सध्या तरी नसावा. म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं देखील जेवढं नशीब नाही, तेवढं नशीब माणिकराव कोकाटे यांचं आहे. माणिकराव कोकाटे यांना आर्थिकदृष्ट्या त्यांनी एक सरकारची फसवणूक केली म्हणून त्यांना तब्बल 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. या शिक्षेमुळे खरं तर त्यांची आमदारकी तातडीने रद्द व्हायला पाहिजे होती. ही आमदारकी रद्द झाल्यानंतर त्यांचं मंत्रिपद देखील जायला हवं होतं. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलेलं नाहीये आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. आता ही स्थगिती देताना न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलेलं आहे किंवा जे कारण दिलेलं आहे, त्या कारणावरनं गदारोळ उठलेला आहे. त्या कारणामध्ये न्यायालयानं असं म्हटलेलं आहे, की कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती न देण्याचा फटका हा मतदारांना देखील बसू शकतो. म्हणजे ज्या मतदारांनी कोकाटे यांना 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं आहे, जर कोकाटे यांची आमदारकी रद्द केली, तर त्या मतदारांच्या निवडीवर देखील एक अन्याय केल्यासारखं होऊ शकेल. बरं, कोकाटे यांची जर आमदारकी रद्द झाली, तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि त्यासाठी पुन्हा जनतेच्या खिशातीलच म्हणजे जनतेच्या करातीलच पैसा हा सरकारला खर्च करावा लागेल आणि यावरूनच मग आता थोडंसं न्यायालयाच्या या निकालाविषयी वेगवेगळी मतांतरं व्यक्त होत आहेत. मात्र हाच जर निकष राहुल गांधी यांना लावला गेला आहे की नाही हे आपण थोडक्यामध्ये पाहूया आणि गांधी आणि माणिकराव कोकाटे यांच्या एकूण शिक्षेमध्ये राजकीय त्यांच्या सगळ्या घडामोडीमध्ये न्यायालय कसे निकाल देतात हे देखील आपल्याला 2 मिनिटांमध्ये मी सांगतो. राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी मोदी या नावाविषयी शंका व्यक्त केलेली होती, आरोप केलेला होता की मोदी या आडनावाचे सगळी मंडळी चोर कशी काय असतात. त्यावरून राहुल गांधी यांना यांच्या विरोधात सुरत न्यायालयामध्ये पूर्णेश मोदी जे भाजपचे नेते आहेत त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यामध्ये सुरत कोर्टामध्ये ती सुनावणी देखील सुरू होती. ही सुनावणी 2019ला सुरू झाली आणि 2023ला त्याचा निकाल देखील आला. तो निकालाची तारीख होती 23 मार्च 2019. म्हणजे 4 वर्षामध्ये राहुल गांधी हे दोषी ठरले. राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा झाली आणि 24 मार्च रोजी लगेचच लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. हेच राहुल गांधी नंतर सुरतच्या जिल्हा न्यायालयामध्ये गेले की माझ्या शिक्षेला तुम्ही स्थगिती द्या म्हणजे माझी खासदारकी वाचू शकेल. त्या राहुल गांधींच्या शिक्षेला जिल्हा न्यायालयानं स्थगिती नाकारली. त्यानंतर राहुल गांधी लगेच गुजरात हायकोर्टामध्ये गेले. तेथे देखील राहुल गांधी यांना नकार घंटा मिळाली म्हणजे त्यांची शिक्षा कायम राहिली आणि त्यांची खासदारकी देखील रद्द झालेली पुढे कायम राहिली. त्यानंतर तब्बल ऑगस्ट महिन्यामध्ये मग सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. म्हणजे ज्या राहुल गांधींना शिक्षा झाल्या 24 तासांच्या आत ज्यांची खासदारकी रद्द होते, ज्या भाजपचे लोकसभेचे सभापती होते, त्यांनीही तातडीने कारवाई केली. मात्र याच्या उलट माणिकराव कोकाटेंचं नशीब अतिशय बलवत्तर आहे. त्यांचा खटला दाखल झाला तो 1997 मध्ये आणि त्यांना शिक्षा झाली ती 2025 मध्ये. तब्बल 18 वर्षांनंतर माणिकराव कोकाटे हे दोषी सापडले आणि 20/2/2025 रोजी त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता जवळपास 15 मार्च आहे तरीही त्यांची आमदारकी कायम राहिलेली होती. म्हणजे जी न्यायालय एखाद्या मोठ्या नेत्याला स्थगिती द्यायला देखील चालढकल करू शकतात, तेथे मात्र माणिकराव कोकाटे यांच्यासारखा नेता आपली आमदारकी शिक्षा होणे वाचवू शकतो. आता ज्या राहुल गांधी यांच्या निकालाचा संदर्भ कोकाटे यांच्या निकालामध्ये देखील आलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा रेफरन्स दिलेला आहे आणि राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देताना जे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं होतं की राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणच्या मतदारांवरती देखील अन्याय होतो आणि याचे परिणाम हे मोठे वेगळे असू शकतात. आता हाच निकाल देताना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं सुप्रीम कोर्टाचं हे जे म्हणणं आहे हेच उचलून धरलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे सिन्नरचे मतदार आहेत त्यांच्यावरचा अन्याय होऊ नये म्हणून आणि जर उद्या माणिकराव कोकाटे हे जर निर्दोष ठरले तर
त्यांचं मंत्रिपद आता घालवणं हा देखील माणिकराव कोकाटेंवरती अन्याय होऊ शकतो. म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींसाठी कायदा केलेला आहे की तुम्हाला जर 2 वर्षांची शिक्षा झाली तर तुमचं पद रद्द होऊ शकतं. त्याच्यामध्ये किती पळवाटा वकील आणि कायदा हे निर्माण करतात हेच आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. मग माणिकराव कोकाटे यांच्याबाबत जो न्यायालय निर्णय दिलेला आहे त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, मग या न्यायानं कोणताच आमदार हा दोषी आढळला किंवा त्याला शिक्षा जरी झाली तरी त्याचं पद जाणार नाही, त्याची आमदारकी जाणार नाही, त्याची खासदारकी जाणार नाही. कारण यापुढे प्रत्येक न्यायालय असंच म्हणेल की यांची जर आमदारकी किंवा खासदारकी रद्द करायची म्हणजे तिथल्या मतदारांवरती अन्याय होतो आहे, तिथल्या निवडणुकीसाठी मोठा आपल्या सरकारला खर्च करावा लागेल आहे. मग असं जर असेल तर मग लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्ष शिक्षा झालेल्या आमदारांची किंवा खासदारांची आमदारकी खासदारकी रद्द करायची तरतूद केलीच कशाला, असा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. खरं तर या कायद्याचा एक वेगळा अर्थ काढलेला गेलेला आहे असं सकृतदर्शन तरी दिसून येत आहे. आता राहुल गांधी यांचा जो खटला होता आणि माणिकराव कोकाटे यांचा जो खटला आहे याच्यामध्ये थोडाफार फरक तरी आहे. म्हणजे बदनामीची केस आणि सरकारची फसवणूक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे कोणी सांगू शकेल. आता अनेक आमदारांच्या विरोधात 420चे, खंडणीचे, बलात्काराचे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. मग त्यावेळी देखील तुम्ही हाच न्याय लावणार का की जर त्यांच्यावर कारवाई केली तर पुन्हा निवडणूक घेतली जाईल म्हणून? जो कायद्याला अपेक्षित असा अर्थ आहे की दोषी असणाऱ्यांना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये प्रवेश करणं म्हणजे कायद्याची पायमल्ली करणं असा त्याचा अर्थ आहे. पण नेमका त्याच्या उलटा अर्थ या ठिकाणी काढला गेलेला आहे. तो एक वकिली जे युक्तिवाद असतो त्या युक्तिवादातून तो तसा अर्थ निघालेला आहे असं सकृतदर्शन तरी दिसून येत आहे. त्यामुळं याच्यामध्ये तातडीने दुरुस्त तरी करावे लागेल, अन्यथा आमदार मंडळींना सेलिब्रेशन करण्यासाठीची एक चांगली संधी ही माणिकराव कोकाटे यांच्या निकालानं दिलेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता याच न्यायालयात दुसरं देखील उदाहरण बीडमध्ये दिसून आलेलं आहे की ज्या बीडमधलं वातावरण अतिशय संवेदनशील झालेलं आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर तिथले अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. तिथली पोलीस यंत्रणा, राजकारणी, न्यायव्यवस्था, वकील या सर्वांवरती संशयाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये न्यायाधीशांनी देखील त्यांना जी आचारसंहिता असते त्याचं पालन अतिशय काटेकोरपणे करणं गरजेचं असतं. ज्या दिवशी होळी होती त्याच दिवशी बीडची न्यायाधीश मंडळी म्हणजे ज्यांच्या पुढे संतोष देशमुख खून प्रकरण सुरू आहे, ज्यांच्या पुढे वाल्मिक कराड किंवा इतरांना जामीन देण्याची सगळी सुनावणी सुरू होती, ते न्यायाधीश ज्या संतोष देशमुख खून प्रकरणातल्या पोलीस अधिकारी जे संशयाच्या भोवऱ्यात आहेत त्यांच्यासोबत होळी खेळताना दिसले. म्हणजे महाजन नावाचे PI आणि राजेश पाटील नावाचा PSI यांच्यावरती खरं तर स्थानिक नागरिकांचा फार मोठा राग होता. कारण त्यांनी वेळीच संतोष देशमुख यांच्या आरोपींना पकडलं नाही, त्यांना मोकाट सोडलं. त्यांना त्यांच्यावरती वाल्मिक कराडसारख्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यासाठी मसाजोगच्या ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं, रास्ता रोको करावा लागला आणि मग त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करावं लागलं. मग याच पोलीस अधिकाऱ्यांसोबत जर न्यायाधीश मंडळी होळी खेळताना जर दिसली तर न्यायव्यवस्थेविषयी देखील संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळं या खबरबातचा शेवट करताना मला असं म्हणावं लागेल की माय लॉर्ड तुम्ही सुद्धा की जे माय लॉर्ड हे सर्व संशयाच्या भोवऱ्याच्या वर असावे लागतात. न्याय नुसता केला असं दाखवावं लागत नाही, तर न्याय कसा झाला हे देखील पाहणं गरजेचं असतं. भले या न्यायाधीश मंडळी जरी आरोपींसोबत जरी दिसली तरी आरोपींविषयी ते ममत्वभाव बाळगणार नाही त्याची जरी खात्री असली तरी तसा विश्वास जनतेमध्ये निर्माण होणं गरजेचं असतं. त्यामुळं माणिकराव कोकाटे तुम्ही अतिशय लकी आहात, नशीबवान आहात आणि न्यायालयाची स्थगिती आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना देखील कंठ फुटलेला आहे. ते असं म्हणालेले आहेत, कर नाही त्याला डर कशाला. त्यामुळे खरोखरीच माणिकराव तुमच्या नशिबाविषयी अनेकांना हेवा वाटेल, राहुल गांधींना तर वाटेलच वाटेल. न्यायालयाच्या या निर्णयाविषयी आणि या कृतीविषयी तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा आणि लेट्स फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.